यानंतर या परिसंवादाचं पहिलं पुष्प प्राध्यापक प्रदीपजी कदम पुणे यांनी अर्पण करावं अशी त्यांना विनंती. विचारांची कळ, चालण्याचं बळ, अक्षरांचं रान, शब्दाचं इमान, जगण्याचा पाया, श्री तुकोबराया. आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, चंदनापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा बुरुज जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचा नाही, यासाठी भीमा भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला निद्रा छातीने सामोरे जाणारे छत्रपती शंभूराजे. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला शोषितांचा, वंचितांचा, कष्टकऱ्यांचा, दीनदलितांचा हुंकार साहित्यात मांडून मराठी सारस्वताला भर घालणारे प्रतिभावंत लेखक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज संचितांच्या पार्श्ववर वंचितांचा विचार करणारे राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि तमाम महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आज या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या निमित्तानं या परिसंवादासाठी उपस्थित असणारे, ज्यांनी नुकतंच प्रास्ताविक केलं असे आदरणीय नगरसेवक मारुती बापकर साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेबजी रसाळ, समोर उपाध्यक्ष असणारे साळवे साहेब शिवाजीराव साळवे, त्याचबरोबर विशालजी कसबे, परिसंवादात सहभागी झालेले बालाजी कांबळे सर, संदीपांजी जोबाडे साहेब, भाऊसाहेबजी अण्णांगळे, एकूणच सर्व या महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आपण सर्व. सुरुवातीलाच मी एक गोष्ट नमूद करतो, कारण विषय आपला असा आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंचं योगदान. योगदान म्हटल्यानंतर आपल्यापर्यंत आतापर्यंत अनेक पुस्तकं आली आणि ती पुस्तकं जेव्हा वाचत असतो आपण, तेव्हा कोणत्याही ठिकाणी आघाडीवर जी माणसं असतात त्यांचा इतिहास लिहिला जातो, पण रस्त्यावर उतरण्याचा इतिहास लिहिला का जात नाही, हा पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि त्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला अण्णाभाऊंचं या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं योगदान समजून घेणं हीच काळाची गरज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आज मुंबई महाराष्ट्रात आहे हे म्हणताना फार आनंद होतो, पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली नसती तर मुंबई महाराष्ट्रात असती का कुठे असती हे आम्हाला कधीच कळलं नसतं. हे पहिलं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं काही दिवसापूर्वी एका तरुणाचा प्रसंग मी वाचलेला आहे, मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. तो तरुण आंधळा होता, पण तो सातत्याने म्हणायचा की मला अण्णाभाऊंची शायरी फार आवडते, मला अण्णाभाऊंचं लोकनाट्य फार आवडतं, मला अण्णाभाऊंचं साहित्य मनापासून भावतं. तो आंधळा होता, पण तो दुसऱ्याच्या तोंडून ऐकायचा. एक दिवस त्याचा डोळस मित्राने त्याला सांगितलं, जरा माझ्याकडे येतो का. त्या डोळस मित्राच्या घरी हा आंधळा मित्र गेला. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. पावसाळ्याचे दिवस होते, गप्पा संपल्या आणि त्याच वेळेस तो आंधळ्या मित्राचा चांगला दिसणारा मित्र म्हणतोय, आता संध्याकाळ झाली, जरा जेवण तर करून जा. त्यांची जेवण झाली, अंधार पडला, रात्रीचे 9:30 वाजले. पुन्हा गप्पा अण्णाभाऊंच्या चरित्रावर सुरू झाल्या. रात्रीचे 12 वाजले आणि आंधळा मित्र जायला निघाला. त्यावेळेस त्याचा डोळस मित्र म्हणतोय, जाताना एवढा कंदील घेऊन जा. आंधळा मित्र हसला आणि म्हणाला, अरे मी जन्मापासून आंधळा आहे, ह्या तुझ्या कंदिलाचं मी काय करू. त्यावेळेस दिसणारा डोळस मित्र म्हणतोय, तू आंधळा हे मला माहिती आहे, पण रस्त्याने जाताना तुला अंधारात कोणी येऊन धडकलं तर तुझा अपघात होईल. तुझ्या हातातला कंदील दुसऱ्याला दिसला तर तुला कोणी धडकणार नाही, यासाठी एवढा कंदील घेऊन जा. त्या आंधळ्या मित्राने कंदील घेतला आणि तो रस्त्याने काही अंतर चालून गेला. थोडंसं अंतर चालून गेला, तेवढ्यात कोणीतरी रस्त्याने आलं आणि त्याला धडकलं. धडकल्यावर आंधळा मित्र हसला आणि म्हणाला, अण्णाभाऊ म्हटले तेच खरं आहे. त्या धडकलेल्या मित्राला काही कळालं नाही, पण तो म्हणाला, तू असं का म्हणतोय. त्यावेळेस आंधळा मित्र म्हणतोय, तुला माझ्या हातातला कंदील दिसला नाही का. त्यावेळेस धडकलेला तो माणूस म्हणतोय, तुझ्या हातातला कंदील विझलाय का चालू आहे हे तुला कुठं माहिती आहे, तो कंदील विझलेला आहे. त्यावेळेस आंधळा मित्र म्हणतोय, अण्णाभाऊ म्हणाले ते 100% खरं आहे.
त्यावेळेस त्या धडकलेल्या मित्रानं विचारलं, अण्णा भाऊ काय म्हटले? त्यावेळेस आंधळ्या मित्राने दिलेले उत्तर, वाटेगावचे अण्णा भाऊ असं म्हणाले, उसण्या घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट चालता येत नाही. आपली वाट चालण्यासाठी स्वतःच्या पावलापुरता प्रकाश आपण स्वतः निर्माण करायचा असतो. हे 100% खरं आहे. आणि मला असं वाटतं प्रबोधन पर्वामधली ही महत्वाची गोष्ट असते, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून अण्णा भाऊंचं योगदान काय? पहिलाच प्रश्न आहे माझा, लोकशाहीर अण्णा भाऊ. का लोकशाहीर? शाहीर तर अनेक आहे, पण अण्णा भाऊंच्या नावापुढे लोक का लावलं? जो लोकांसाठी जगतो तो शाहीर लोकशाहीर होतो. हे त्याचं पहिलं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, साहित्य रत्न. साहित्यिक अनेक आहेत, मग अण्णा भाऊ रत्न का? अण्णा भाऊंना एकच कळलं, साहित्याला शस्त्र मानून ही साहित्याची शस्त्र नावाची लेखणीची तलवार परिवर्तनासाठी वापरायची. एवढंच काम आयुष्यभर महत्वाचं मानलं, ते साहित्य रत्न. म्हणून अण्णा भाऊ साहित्य रत्न. आणि मग अण्णा भाऊंच्या बाबतीत अनेक कादंबऱ्या, अनेक गोष्टी, अनेक नाटकं, अनेक चित्रपट आम्ही ऐकले. पण या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नेमकं काय योगदान आहे हे कधीतरी लक्षात घेण्यासारखं आहे. मला प्रश्न पडतो, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे हे आम्ही सगळेजण म्हणत असतो, पण 1940 ला आणि त्याच्या अगोदर ही चळवळ सुरू झाली. त्यातला पहिला लेख प्रकाशित झाला 28 फेब्रुवारी 1891 रोजी, की महाराष्ट्र हा संयुक्त असला पाहिजे. 91 ला सुरू झालेली चळवळ 1905 ला प्रबळ झाली. पण आखणी करणारे अनेक असतात, आखणी करणारे, धोरण निर्माण करणारे अनेक असतात, पण सर्वसामान्य माणसांपर्यंत धोरण पोचवायचं कोणी? हा पहिला प्रश्न आहे. आजही प्रश्न अनिर्णित आहे. बापकर साहेब, आमच्याकडे अनेक धोरण, अनेक योजना या कागदावर राबवल्या जातात, पण माणसांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य हे कुणातही नसतं. त्यासाठी जातीचे असावे लागतात. त्या जातीचे असणारे अण्णा भाऊ साठे. म्हणून अण्णा भाऊंनी स्वतः सोबत शेख यांना घेतलं, त्याचबरोबर गव्हाणकरांना घेतलं. लालबावटा पथक निर्माण झालं, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अण्णा भाऊंच्या योगदानाचा प्रश्न येतो तेव्हा एकच सांगेल, 100 भाषणे झाली तरी सुद्धा लोकांचं परिवर्तन होईल की नाही माहित नाही, पण एक पथनाट्य, एक लोकनाट्य झालं की माणसाचं परिवर्तन 100% होतं. हे दाखवून देणारे या महाराष्ट्रातले साहित्यिक आणि शाहीर अण्णा भाऊ साठे. ही योगदानाची पहिली सुरुवात आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि हे करताना स्वतःचं कुटुंब बाजूला राहिलं, हे करताना स्वतःच्या अनेक प्रश्नांना बाजूला ठेवावं लागलं. एकच ध्यास आहे, या साहित्यातून प्रबोधन झालं पाहिजे, मनोरंजनातून प्रबोधन झालं पाहिजे. एवढंच नाही तर नुसतं प्रबोधन नको, या प्रबोधनातून परिवर्तन झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा या अण्णांच्या पथकाने खर तर झापडून काढलाय. एवढंच नाही तर अमरावतीला, चांदूर बाजारला ज्यावेळेस पथनाट्याचा रात्रीचा कार्यक्रम आहे, पोलिसांची धाड पडलेली आहे, अण्णांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कैद केलेलं आहे. पण घाबरतील ते अण्णा कसले? अण्णा कधीच घाबरले नाही, कारण अण्णांच्या या कार्यक्रमासाठी, लोकनाट्यासाठी, पथनाट्याला विरोध करणारे अनेक जण होतं. पण पहिली गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा पाहिला की अण्णांची तळमळ कळते, अण्णांची कळकळ कळते, अण्णांची चळवळ कळते. आता मारुती भाऊंनी सांगितलं, दलितांची चळवळ, कामगारांची चळवळ, एवढंच नाही तर नाविकांची चळवळ उभी करणारा या महाराष्ट्रातला नव्हे, देशातला जर पहिला साहित्य सम्राट कोण असेल तर त्यांचं नाव अण्णा भाऊ साठे. अण्णा भाऊंचं योगदान हे खरं तर शब्दात मांडणं शक्य नाही. ही पहिली गोष्ट आहे, कारण जी माणसं योगदान देतात ती माणसं असं समजत नाही की मी दिलेलं योगदान पुस्तकात आलं पाहिजे. हे योगदान आपल्या मनपटलावर कोरल्याशिवाय त्या माणसाचं मोठेपण आपल्या लक्षात येत नाही. ही मला महत्वाची गोष्ट वाटते. आणि म्हणून अण्णा भाऊंचा उल्लेख मगाशी मी केला की लोकशाहीर या देशातला नव्हे, जगातला पहिला शाहीर आहे ज्यांनी छत्रपतींचा पोवाडा हा या भारताच्या बाहेर गायला. असे पहिले शाहीर अण्णा भाऊ साठे. आणि म्हणून प्रबोधनाची ताकद ज्या वाणीत असते त्या वाणीत योगदान असतं. आणि म्हणून एखाद्या कवीने म्हटलंय की प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याही पेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. हा त्याग देण्याचा जो विचार आहे, हा कृतीत आणणारा. बोलके सुधारक अनेक झाले, पण करते सुधारक म्हणून अण्णा भाऊंचं नाव घ्यावं लागतं.
ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंचं योगदान हे शब्दात मानता येत नाही. तुम्ही कधीतरी विचार करा, मोरारजीभाई देसाईंनी जेव्हा अण्णांच्या लोकनाट्यावर जेव्हा खरं तर त्यावेळेस विरोध केला आणि त्याच्यावर बंदी घातली, तरी अण्णाभाऊ घाबरले नाही. धाडसी माणूस काय करू शकतो याचं उदाहरण कोल्हापूरला कार्यक्रम ठेवलाय लोकनाट्याचा. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी खरं तर प्रेरणा द्यायची आहे, लोकांची जनजागृती करायची आहे, लोकांच्या मनामध्ये ही भावना उतरवायची आहे. अण्णा कोल्हापूरमध्ये सगळं पथक त्यांचं लोकनाट्याचं कोल्हापूरमध्ये मोरारजीभाईने बंदी घातली. त्यावेळेस अण्णांनी त्याच कार्यक्रमामध्ये त्याच ठिकाणी कार्यक्रम सुरू केला. त्यावेळेस वग दुसरा होता, कहाणी दुसरी होती. गवाणकर यांनी लिहिलेलं लोकनाट्य सुरू झालं, पण त्याच्यानंतर काही वेळाने ते लोकनाट्य अण्णांनी बंद केलं आणि आमची मुंबई अर्थात माझी मुंबई हे लोकनाट्य सुरू केलं. याला म्हणायचं धाडस. शासनाला जुमानलं नाही, प्रतिकार करणाऱ्या विरोधकांना जुमानलं नाही, पण आपलं काम प्रामाणिकपणे पुढे न्यायचं. तो माणूस मोठा असतो. माणसं वयानं मोठी होतात, पण त्यांना मोठं म्हणता येत नाही. जे कर्तृत्वानं मोठं होतात ती माणसं मोठी असतात. आणि कर्तृत्वाच्या आड कधीच वय येत नाही हे दाखवून देणारा या महाराष्ट्रातला नव्हे तर विश्वातला साहित्यरत्न म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे हेच राहील. ही महत्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी सांगता येतील, पण मला प्रश्न पडतात त्याची उत्तरं वेगळी आहे आणि ते प्रश्नही वेगळे आहे. अण्णांनी स्वप्न पाहिलंय. स्वप्न पाहणं हे कुणाचंही काम नाही. उघड्या डोळ्यांनी जो स्वप्न पाहतो त्याला खरं तर त्याची झोपमोड होते. घाम गाळावा लागतो. नुसत्या घामावर थांबलं जात नाही, रक्त गाळावं लागतं. एवढंच नाही तर सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. हे ज्यांच्या जीवनाकडे पाहून कळतं त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे आहे. म्हणून संयुक्त महाराष्ट्र उभा राहत असताना अण्णांचं तुम्ही बघा की अण्णांनी जी माझी मुंबईची जी गाणी लिहिली, जे लोकनाट्य लिहिलंय आणि त्यांची गाजलेली जी चक्कड आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की अण्णाभाऊंना मराठी भाषेविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी अस्मिता आहे. हा महाराष्ट्र कायम पुढे राहिला पाहिजे. हे अण्णाभाऊंच्या महाराष्ट्राची परंपरा या पोवाड्यात दिसतं. त्यात ते असं म्हणतात, रक्त सांडलं तरी चालेल पण महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्र एकवटला पाहिजे. त्यासाठी मुंबई महाराष्ट्रात असली पाहिजे. मुंबईला घेऊन महाराष्ट्र एकवटून सगळ्या लोकांना एकत्र घेऊन या महाराष्ट्राची मोठी माळ भारताच्या गळ्यात घालायची. हा विचार सर्वसामान्य माणूस कधी करत नाही. आपल्या गळ्यात माळ घालायची हे सगळेच विचार करतील, पण महाराष्ट्राची मोठी माळ भारताच्या गळ्यात घालायची हे खरं मोठं योगदान असतं. ते अण्णाभाऊंनी आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊ आपल्याला समजून घेता आले पाहिजे. अण्णाभाऊंचं योगदान मोठं आहे. अण्णाभाऊंच्या काळामध्ये तुम्ही बघा, इप्ता नावाची संघटना आहे जी चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट अभिनेते यांची संघटना आहे. या संघटनेला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की हे आपल्याला करायचंय ना या मुंबईला महाराष्ट्रात आणण्यासाठी. कारण उद्योग पंढरी असणारी मुंबई, उद्योजकांनी सांगितलं ही मुंबई आमची आहे. अण्णा कडाडले, ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे, ही मुंबई काम करणाऱ्यांची आहे, ही मुंबई मराठी माणसाची आहे. ती मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे. यासाठी अट्टहास धरणारा साहित्यिक दुसरा सापडत नाही. म्हणून अण्णाभाऊंचं योगदान हे वेगळ्या प्रकारचं आहे. हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. माणसाची मन पेटवणं साधी गोष्ट नाही. पेटलेली मन कृतीत आणणं ही साधी गोष्ट नाही. आणि त्या कृतीतून केंद्र सरकारने, राज्य सरकारने महाराष्ट्र संयुक्त करायचा हा निर्णय घेतला. त्याचं कारण ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये या सगळ्या प्रबोधनकारांची योगदानाची भूमिका महत्वाची आहे. आणि म्हणून अण्णांचं योगदान हे पुस्तकातल्या 4 वळीत मर्यादित राहत नाही. हे कुठल्या लेखकाच्या कवितेत बसत नाही. हे योगदान कृतीत आणण्यासाठी त्याला धाडसी, साहसी आणि कृतिशील माणसं असावी लागतात. ते काम अण्णांनी केलेलं आहे. म्हणून अण्णांचं योगदान हे आज महाराष्ट्रात आम्ही भोगतोय. आजही अण्णांचं योगदान पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आमचा बेळगाव असेल, कारवार असेल, बिदर असेल, निपाणी असेल, ही मराठी भाषिक प्रांत महाराष्ट्रात नाही. इकडे पश्चिम खानदेश मधली 250 गावं जेव्हा गुजरातला जोडली जातात तेव्हा अण्णांची भूमिका किती महत्वाची होती हे आजही आपल्याला अभ्यास करता येतो. अण्णाभाऊ साठे आजही जगातल्या अनेक विद्यापीठांमधला PhD चा विषय होतात. इथंच अण्णाभाऊंचं खरं मोठेपण आपल्या लक्षात यायला पाहिजे. हे मला महत्वाचं वाटतं. म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णांचं योगदान हे 4 वळीत बद्ध करण्यासारखं नाही, कुठल्या पुस्तकात मावण्यासारखं नाही. हे आपल्यासारख्यांनी समजून घेणं हीच योगदानाची खरी भूमिका आहे. आणि त्यासाठी या प्रबोधन पर्वामध्ये, या
खर तर वैचारिक मंथनामधून आणि परिसंवादामधून हा विषय हाताळला जातोय. यासाठी महोत्सव समितीला, पिंपरी चिंचवड महापालिकेला मनापासून धन्यवाद देतो. आणि एकच सांगतो, ती कविता तुम्ही वाचली असेल, पण त्या कवितेतले शब्द असे आहेत जे अण्णाभाऊंकडे बघून आपण शिकलो पाहिजे. ते असे आहेत, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. अण्णाभाऊंच्या लेखणीची ताकद, ती तलवार आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. पण त्यासाठी अण्णाभाऊ समजून घेणं, ते आमच्या डोक्यात येणं ही काळाची गरज आहे. महोत्सव समितीच्या या सगळ्या कार्यक्रमाला, परिसंवादाला मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना या महोत्सवाच्या, जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.